सांगितलं की महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे काय संबंध आहेत, तर कान देऊन ऐका. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्याच वेळी कर्नाटकमध्ये तुमच्या बसरूर नावाचं एक गाव आहे. त्या बसरूरच्या राजानं महाराजांना एक पत्र पाठवलं. महाराज, गोव्याचे पोर्तुगीज येतात, खुलेआम कत्तल करतात. महाराज, त्या गोव्याच्या पोर्तुगीजांचा काही बंदोबस्त करा. महाराज म्हणाले नाहीत, ते काय माझ्या मतदारसंघात येते होय. नाही नाही नाही, महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, गुजरात असू दे किंवा तामिळनाडू असू दे, या सगळ्या राज्यांवरती जर सगळ्यात जास्त कुणाचे उपकार असतील ना, तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बसरूरच्या राजाचं पत्र वाचलं आणि महाराजांनी आपल्या गुप्तहेर प्रमुखांना बोलवलं. आले भैरजी. महाराज, बोलवणं धाडलं. नाईक बसरूरला जायचं म्हणतोय. बसरूरच्या राजाने एक पत्र पाठवलंय. पोर्तुगीजांना हल्ला करतात, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे, निघायचा आहे, जागा शोधा आणि मार्ग काढा. नाईक गेले, माघार आले. महाराज, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोला ना. महाराज, बसरूरला जायचं आहे. होय, पण महाराज, हा महाराष्ट्र, हे कर्नाटक आणि हे बसरूर मध्ये समुद्र, रस्त्यानं जाणं शक्य नाही, समुद्रामार्गे जावं लागेल. ठीक आहे ना नाईक, आपली गलबत आहेत, 4000 गलबत घ्या, 10 मोठी जहाजं सोबत घ्या. होय, तत्कालीन काळात समुद्रावरती महाराजांची आरमार होतं. आज गुगलवरती सर्च करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. इंडियन नेव्हीची स्थापना महाराजांनी केली. महाराज म्हणले घ्या गलबत. नाईक म्हणले नाही महाराज, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोला. महाराज, हा महाराष्ट्र, हा गोवा, हे कर्नाटक समुद्रातनं जाऊ लागेल, पण महाराज मध्ये गोवा लागतं आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांची जहाज आहेत. त्यांच्या जहाजांना भेदून आपण कर्नाटकमध्ये नाही जाऊ शकत. महाराज म्हटले नाईक, मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच माणसाकडे मिळतं, त्यांचं नाव भैरजी नाईक आहे. मला माहिती नाही, मार्ग शोधा. भैरजी नाईक हो, राजांचा तिसरा डोळा. जिथं महाराजांची नजर जाते ना, त्याच्यात 10 पट पुढं भरजी नाईकांची नजर जायची. भरजी नाईक हे महाराजांचे गुप्तहेर. भरजी नाईकांचं अस्त्र कुठलं? तलवार. होय, पण त्यापेक्षा सगळ्यात मोठं अस्त्र भरजी नाईक, त्यांचं सगळ्यात मोठं अस्त्र कुठलं? ते म्हणजे कान आणि डोळे. हा माणूस फार कमी बोलायचा, पण फार जास्त ऐकायचा. शत्रूच्या गोट्यात काय शिस्त आहे हे शत्रू सैन्याला कळायच्या अगोदर ते महाराजांना कळायचं. कोणामुळं? गुप्तहेर भरजी नाईकांमुळं. 10 दिवस गेले, भरजी नाईक महागारी पळत आले. ओ महाराज, महाराज, जागा शोधले, दिवस शोधलाय. नाईक, मला माहिती होतं. महाराज, उत्तम बातमी आहे. हा बोला. महाराज, हा महाराष्ट्र, हे गोवा आणि कर्नाटक, बसरूरला जायचं असेल तर समुद्र मार्ग जावं लागते. पण महाराज म्हणाले नाईक, तुम्ही म्हणालात गोव्यामध्ये पोर्तुगीजांची जहाज आहेत. महाराज, एक दिवस आहे 13 फेब्रुवारी, या दिवशी गोव्याचे सगळे पोर्तुगीज हे मुंबईला जाणार आहेत. मुंबईच्या इंग्रजांनी या गोव्याच्या पोर्तुगीजांना एक बंदर भेट म्हणून दिले. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. ही सगळी माणसं तिकडे जाणार आहेत. गोव्याचा दर्या मोकळा आहे आणि महाराज लगोलगच निघाले. 12 फेब्रुवारीच्या सकाळी महाराज, आपल्या इथं सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण नावाचं गाव आहे. या मालवणच्या किनाऱ्यावरती महाराज येऊन उभारले. महाराजांची 10,000 लहान गलबत आणि 10 मोठी जहाज मालवणच्या किनाऱ्यावरती उभारले होते. महाराजांनी स्वराज्याचा भगवा हातात घेतला. महाराज जहाजावरती गेले, जहाजाला भगवा बांधला. अरबी समुद्र पहिल्यांदा एका राजाला समुद्राची सफर करताना बघायला तयार होता. आतापर्यंत समुद्रातनं जाऊन लढाई करायचं धाडस कुठल्याही माणसानं केलं नव्हतं. जगातली पहिली समुद्री सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी करायचं ठरवलं. महाराज जहाजामध्ये बसले.
महाराजांची झाज अरबी समुद्रात निघाली, कर्नाटकच्या बसूरकडे निघाली, गोव्याच्या माध्यमातून कर्नाटककडे निघाली. तो समुद्र एका शिव महासागराला येताना बघत होता. त्या अरबी समुद्रानं सुद्धा एका शिवाजी नावाच्या वादळाला प्रत्यक्ष बघितलं होतं. तो भगवा सांगत होता दर्यावरती महाराजांचं राज्य आहे. तो समुद्र सांगत होता खवळलेला, होय हिंदुस्थानावरती शिवरायांचं राज्य आहे. महाराजांची गलबत समुद्राला झेलत आणि अरबी समुद्राच्या लाटांवरती स्वार होत गोव्याच्या जवळ आली. महाराजांची गलबत थांबली. गोव्याचा समुद्र मोकळा होता. सगळे पोर्तुगीज समारंभासाठी मुंबईला गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी आपली गलबत थेट कर्नाटककडे वळवली. कर्नाटकमध्ये कुंजपूर नावाचं गाव आहे. इथं महाराजांनी सगळी गलबत थांबवली. 13 फेब्रुवारीला पहाटे बसरूरच्या राजानं महाराजांसाठी 10,000 घोडी तयार केली होती. महाराज पहाटे 5 वाजता घोड्यावरती बसले. नरसिंहात आई जगदंबेचा आशीर्वाद घेतला. हातात महाराजांनी भवानीची तलवार घेतली आणि महाराज बसरूर मध्ये निघाले. बसरूरच्या गावात आले. सगळे पोर्तुगीज झोपले होते. त्या संधीचा फायदा घेतला. शमशेर काढली. सप कतल्या. पोर्तुगीजांना कळना, अरे स्वप्न पडले की काय. महाराजांनी इकडे तलवार काढली. पोर्तुगीज तिकडे पळून घेतले. अरे कुठं कुठं पळू. महाराजांची शमशेर इकडे पळावं, तिकडं फाडून ठेवलंय. तिकडं शिवाला जावं, इकडं उसळून ठेवलंय. अरे कुठं कुठं जावं. बसरूरच्या गावामध्ये पोर्तुगीजांना कळायचं बंद झालं. त्यावेळी त्यांना कळालं जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण रणांगणावरती शमशेर घेऊन उभारलेल्या छत्रपती शिवाजी राजाचा मरेपर्यंत नाद करायचा नाही. ते सगळे पोर्तुगीज 13 फेब्रुवारीला बसरूर सोडून पळून गेले. तेव्हापासून आजपर्यंत 19 एप्रिल 2026 पर्यंत पोर्तुगीज कर्नाटकमध्ये बसरूरमध्ये परत महागारी नाही आले. तर बसरूरच्या राजांना वाटलं काय राजा आहे, इतका मोठा राजा, परराज्यातला राजा आमच्या राज्यात येतो, आमचं बसरूर स्वातंत्र्य करतो, पोर्तुगीजांपासून आमचं रक्षण करतो. हा राजा कायम आठवणीत राहिला पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांनी 13 फेब्रुवारीला बसरूर स्वातंत्र्य केलं. म्हणून आजही मोठ्या दिमाखात कर्नाटकच्या बसरूर गावामध्ये 13 फेब्रुवारीला बसरूर स्वातंत्र्य दिवस हा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, महाराजांच्या पराक्रमामुळे. अरे होय, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले. पण माझ्या महाराजांनी तानाजी, यसाजी, बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. या मातीसाठी, मातृभूमीसाठी. पण महाराजांच्या इतिहासातनं काय शिकावं, काय शिकावं? 2 गोष्टी शिका. पहिली गोष्ट, कान देऊ नये का, एकमेव राजा, एकमेव ज्याच्या नावापुढं छत्रपती लागतं. याच्या अगोदर इतिहास काढून बघा, एकाही राजाच्या समोर तुम्हाला छत्रपती नाही बघायला मिळत. महाराजांच्या नावापुढे लागतं. का? जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात एकदा महाराज गेले. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं आणि त्यावेळी तुकाराम महाराज शिवाजीराजांना सांगतात, महाराज तुमचं नाव शिव, शिवशंकराचं नाव, महाराज शिव. फक्त एक वाक्य ऐका, महाराज मद्य, व्यसन आणि वासना या 3 गोष्टींपासून मरेपर्यंत लांब राहा. महाराज तुमचं नाव शिव, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. आजपासून तुम्ही छत्रपती झालात. ही पदवी जगद्गुरु तुकोबरायांनी महाराजांना दिली. महाराजांना पहिली गोष्ट इतिहासाने शिकवले, जी महाराजांनी तुम्हा आम्हाला शिकवले, तेपर्यंत मरेपर्यंत परस्त्रीला आई मानायला शिका. आई मानले महाराजांनी. आई रांजाच्या पाटल्यानं फक्त स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली, आबरू गेली.
म्हणून महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग करून चौकात बसवला आणि सांगितलं, हिंदुस्थानाच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. या भावाचे एक वाक्य आहे का ताईंनो, जर तुम्हाला योग्य कुणी मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. कर्नाटकची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू. स्वराज्य